आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 मध्ये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा रात्री 2:20 पूजेला सुरुवात, 3:25 पूजा संपन्न। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळे टुमाला इथल्या घुगे दाम्पत्याला मिळाला कार्तिकी महापूजेचा मान। वत्सला घुगे आणि बबन घुगे गेल्या 15 वर्षांपासून कार्तिकी यात्रा करतायत। महापूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सपत्नीक सत्कार। कार्तिकी यात्रेनिमित्ताने पंढरी नगरीमध्ये भक्तिमय वातावरण। राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, मराठा धनगर समाजासह आदिवासी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याची ताकद द्यावी, फडणवीसांचं विठुरायाकडे साकडं। पंढरपूर विकास आराखडा सगळ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण करायचाय, कोणालाही विस्थापित करायचं नाही। पंढरपूरचं नाव जागतिक पातळीवर गेलं पाहिजे म्हणून हा आराखडा, फडणवीसांची प्रतिक्रिया। कार्तिकी एकादशी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। कार्तिक एकादशीसाठी हजारो भाविक पंढरी नगरीत दाखल। कार्तिकी एकादशी निमित्तानं पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं। आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला। पंढरपुरात कार्तिकी यात्रेनिमित्तानं येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाकडून महाआरोग्य शिबिराचं आयोजन। आज कार्तिकी यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून कार्तिकी एकादशी निमित्तानं पहिल्यांदाच सेल्फी पॉइंटची निर्मिती। 6.5 फूट उंच विठ्ठल रुक्मिणी मूर्तींना फुलांनी सजवून सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलाय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार। विधान भवनामध्ये सुनावणी पार पडणार। शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष योग्य निर्णय घेतील, विरोधकांना आरोप केल्याशिवाय झोप येत नाही, मंत्री अब्दुल सत्तार यांचा टोला। भाजपचे कुळे यांची मुळे मकाऊच्या कसिनो महालामध्ये पोहोचली। कुळे यांचं समर्थन आज भाजपचे दूधकुळे करत आहेत। सामनाच्या अग्रलेखातून बावनकुळेंसह भाजपवर निशाणा। सरकार 24 डिसेंबरच्या अगोदर मराठा समाजाला कुणबी दाखले देणार, फडणवीसांचं आश्वासन। हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील घोषणा होणार। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सरकार आरक्षण देईल, मंत्री अब्दुल सत्तार यांचं विधान। ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा हेतू नाही, सरकार कायद्याच्या निकषामध्ये बसणारं मराठा आरक्षण देणार, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। नाव घेण्यासाठी त्यांची लायकी पाहिजे, त्यांनी लायकी सोडली। आधी वैचारिक विरोध होता, आता वैयक्तिक विरोध। जरांगेंचा भुजबळांवर घणाघात। विरोधकांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा नीट अभ्यास करावा। शिवसेनेचे आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर मंत्री दीपक केसरकरांचा विरोधकांवर निशाणा। त्यांना वयानुसार खाल्लेलंही पसत नाही, मराठ्यांच्या नादी लागू नका, आग्या मोहळ अंगावर घेऊ नका, जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। कुणबी प्रमाणपत्र देऊ नका असं सांगणारे भुजबळ कोण? अजित पवारांनी भुजबळांना तंबी दिली। संजय गायकवाड यांची टीका, तर नोंदी सापडणाऱ्या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देणं गरजेचं, गायकवाडांची मागणी। जनतेचे पैसे खाल्ले म्हणून तुम्ही जेलमध्ये गेला, जनतेचा तळतळाट लागला, बेसन भाकर खाऊन आला, जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये जरांगे पाटलांची सभा संपन्न। हजारांच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित। जरांगे पाटलांच्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अहमदनगरच्या नेवासाच्या सभेनं होणार। जरांगे आज नेवासा, शेवगाव आणि बोधेगावमध्ये सभा घेणार। पुण्यातील इंदापुरात 9 डिसेंबरला विभागीय ओबीसी आरक्षण बचाव समितीकडून महामेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा आढावा घेतला। वित्त आयोगाकडून मंजूर सर्व निधी प्राप्त करण्यासाठी विभागांना कार्यवाही करण्याच्या सूचना। भाजप नव्हे तर महायुतीचे निवडणूक प्रमुख म्हणून काम करा, भाजपच्या निवडणूक प्रमुखांना फडणवीसांच्या सूचना। तर महाविजय 2024 अंतर्गत महायुतीचे 45 खासदार निवडून आणायचे, फडणवीसांचे विधान। मराठा आरक्षण दिलं नाही तर राजकीय संन्यास घेईन असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे फडणवीसांनी त्यांचा तो शब्द पाळावा, एकनाथ खडसे यांचे विधान।
एकनाथ खडसे यांनी तब्येतीची काळजी घेतल्यास सगळे प्रश्न आपोआप सुटतील. फडणवीसांवर एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला गिरीश महाजन यांचं उत्तर. साईबाबा आणि संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणारे बागेश्वर बाबा फडणवीसांना महत्त्वाचे वाटले असतील. फडणवीस आणि बागेश्वर बाबा यांच्या भेटीवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. नितेश राणे यांच्या आरोपांना आदित्य ठाकरे भीक घालत नाहीत. नितेश राणेंना एकही आरोप सिद्ध करता आला नाही. आदित्य ठाकरे यांच्यावरच्या टीकेनंतर आमदार वैभव नाईक आक्रमक. शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राज्य सरकारवर आरोप. अजित पवार गटाच्या आमदारांची पुढची आठवड्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक. विकास निधीवरून नाराज असलेल्या आमदारांची बैठकीत चर्चा होणार. विकास निधीवरून अजित पवार गटानं अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती. तर आम्ही शहांकडे तक्रार केली, यात कोणतंही तथ्य नाही. सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. शरद पवार 12 डिसेंबरला नागपूरमध्ये जाणार. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला शरद पवार संबोधित करणार. खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरच्या त्या दौऱ्यावर आहेत. दूध आणि कांदा दर प्रश्नी इंदापूर तहसीलवर मोर्चा काढणार आहे. तर सुळे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचंही आयोजन. कोकणामध्ये आजपासून 2 दिवस आदित्य ठाकरे यांच्या खळा बैठका. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, खेड, महाड, नागोठणे या ठिकाणी खळा बैठका होणार. राहुल गांधी यांच्या बुद्धीची कीव येते. राहुल गांधी यांच्या पंतप्रधानांवरच्या टीकेवरून मंत्री गिरीश महाजन यांची टीका. काळमवाडी धरणातून कोल्हापूरसाठी आलेल्या थेट पाईपलाईन योजनेचा श्रेयवाद अद्यापही सुरूच. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच थेट पाईपलाईन योजनेचा लोकार्पण सोहळा होणार. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आज ईडीसमोर हजर राहणार. मुंबई महापालिकेच्या बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं बजावलं होतं समन्स. हेतुपुरस्सर सरकार कधीही कुणावर गुन्हे दाखल करत नाही. ठाकरे गटावरील दाखल गुन्हे हेतुपुरस्सर नाही. अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया. मुंबईतील डिलाय रोड पुलाचं आज मंत्री दीपक केसरकर आणि लोढा यांच्या हस्ते उद्घाटन. पुलावरच्या सर्व मार्गिका आज खुल्या करण्यात येणार. डिलाय रोड पुलावर वरळीहून येणाऱ्या मोठ्या वाहनांना फिरण्यासाठी जागा सपुरी. बस आणि अवजड वाहनं जाण्याची शक्यता, अडकण्याची शक्यता. नागरिकांना, नोकरदारांना त्रास होण्याची शक्यता. आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा. जाळपोळ करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुखला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा. सलील देशमुखला 10 वर्षांकरता पासपोर्ट नूतनीकरणाला सत्र न्यायालयाची परवानगी. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला T20 सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार. जेजुरीमध्ये सुप्रिया सुळे यांनी फ्लाइंग रॅनो पॅराग्लायडिंगची सफर केलेली आहे. 1000 फूट उंचीवरून सुप्रिया सुळे यांनी जेजुरीचं नयनरम्य दृश्य पाहिलंय. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधामध्ये 26 डिसेंबरला काँग्रेसचा आक्रोश मोर्चा. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येऊन आवाज उठवणार. वर्षा गायकवाड यांची माहिती. जळगावमध्ये केळी पीक विम्यासंदर्भात खासदार रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती. कथित ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणी कंत्राटदार रोमित छेडा आणि संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. ऑक्सिजन पुरवठा करण्यामध्ये 6 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अमरावती बंदचं आवाहन रद्द. शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या चर्चेनंतर बंदचं आवाहन मागे. माजी मंत्री सुरेश जैन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंत्री गिरीश महाजन जैन यांच्या निवासस्थानी दाखल. भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं गिरीश महाजन यांच्याकडून स्पष्ट. मुंबईमध्ये दुकानांवर मराठी पाट्या लावा, अन्यथा सोमवारपासून संबंधित आस्थापनांवर कारवाई होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेच्या सूचना. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी आज ब्लॉक. दुपारी 12 ते 2 या वेळेत वाहतूक बंद राहणार.
भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार सुनील राणे यांचं बीएमसी विरोधात आंदोलन। बीएमसीचे अधिकारी येऊन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलनाला बसण्याची नेत्यांची भूमिका। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन। भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर 22 तास खुलं ठेवण्याचा निर्णय। यवतमाळमध्ये ठाकरे गटाची पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे, तालुका प्रमुख संजय रंगे यांच्यावर गुन्हे दाखल। जळगावमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। साहित्य संमेलन स्थळी लागणाऱ्या सुविधांसंदर्भात शिष्टमंडळानं चर्चा केली। जळगावमध्ये शासनाच्या योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या एलईडी वाहनांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ। 10 फिरती वाहनं जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासनासंदर्भातल्या योजनांबद्दल माहिती देणार। नंदुरबार बाजार समितीमध्ये 11 धान्य खरेदी भरड धान्य केंद्राला मंजुरी। शेतकऱ्यांना भरड धान्य विक्रीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी लागणार। नंदुरबार बाजार समितीमध्ये कांद्याला 40 ते 45 रुपये किलोचा भाव, मात्र शेतकऱ्यांना आणखी भाव वाढण्याची अपेक्षा। जळगावमधील तापी पाटबंधारे विभागामध्ये शेतकऱ्यांचं अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर झोपा काढू आंदोलन। भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्यामुळे चोपडा तालुक्यातील शेतकरी आक्रमक। धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 16,000 शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची अग्रिम रक्कम मिळाली नाही, हे थापाडे आणि लबाडाचं सरकार, शरद पाटील यांची टीका। धुळ्यामध्ये लाल कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लाल कांद्याच्या लागवडीला सुरुवात। लाल कांद्याच्या पिकातून चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। नंदुरबारच्या अक्कलकुवा इथं जामिया शिक्षण संस्थेच्या वतीनं 400 लाभार्थ्यांना शिलाई मशीन देण्यात आलंय आणि विकलांगांना सायकलीचं वाटप करण्यात आलंय। नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामामधील ज्वारीचं पीक धोक्यात आलंय। 10,000 हेक्टरवरील अधिक क्षेत्रातील ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाय। धुळे शहरातील मोहाडी लगतच्या अय्यप्पा स्वामी मंदिरामध्ये कार्तिकी पौर्णिमेचा उत्सव साजरा। मंदिरामध्ये हजारो दिवे प्रज्वलित करण्यात